आज गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं पंकजा मुंडे यांच्याकडून गोपीनाथ मुंडे आपल्या वडिलांना अभिवादन करण्यात येत आहे। आपण सध्याची ताजी दृश्य पाहू शकतोय। त्यांच्यासोबत त्यांचे बंधू धनंजय मुंडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। पक्षाचे इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। त्याचसोबत इतर काही वारकरी मंडळी आहेत। भजनाचा कार्यक्रम सुरू आहे। गोपीनाथ मुंडेंची आज जयंती आणि त्याच निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि याच कार्यक्रमाच्या ठिकाणी या स्थळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही उपस्थित। आपण पाहू शकतोय वारकरी संप्रदायाकडून भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे। जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय तो मुंडे कुटुंबियांकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहण्यात येते। गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे आणि त्याच निमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। मुंडे कुटुंबीय या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पंकजा मुंडे स्वतः आहेत। त्याचसोबत बंधू धनंजय मुंडे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आली। मुंडे कुटुंबियांना इतर कार्यकर्ते पदाधिकारी देखील भेटतायत, गळाभेट घेतायत। तर दुसरीकडे भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे। आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि त्यांना असं वाटायचं की डिस्टर्ब नाही केलं पाहिजे। इतकं ते आम्हाला सन्मान द्यायचे। एक मुलगी म्हणून जे सन्मानपूर्वक वागणूक मुंडे साहेबांनी आम्हाला दिली ती वागणूक जर सर्व मुलींना त्यांच्या वडिलांनी दिली तर फार प्रगल्भ आणि कर्तृत्ववान मुली घडतील असं मला वाटतं। खूप रिस्पेक्ट मुंडे साहेबांनी आम्हाला आमच्या जीवनात दिला, आमच्या निर्णयावर रिस्पेक्ट दिला आणि लाडही करून घेतला आमच्याकडून भरपूर। आमच्या घरातले सगळ्यात लाडकं बाळ असल्यासारखे मुंडे साहेब होते। आम्ही त्यांना खूप पॅम्परही करायचो। मला खरंच आज शब्द सापडत नाही एखादी गोष्ट सांगण्यासाठी, पण दुसऱ्याच्या वेदनेची त्यांना जाणीव होती। त्यांचा एक अपघात झाला होता तेव्हा त्यांच्या हातातला फ्रॅक्चर झालं होतं आणि मोठं ऑपरेशन झालं। त्याच्यातून ते मरता मरता वाचले मुंबईमध्ये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।